हॅलो एव्हरीवन, जान्हवी आहे. तुमची पण पावसाळ्यामध्ये केस अशी डल, ड्राय, डॅमेज झालेले आहे का? तर टेन्शन नाही घ्यायचं, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असं हेअर केअर रुटीन सांगणार आहे, जे तुमची डल, ड्राय, डॅमेज हेअर ट्रीट करण्यामध्ये खूप हेल्प करणार तुम्हाला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा मला, कारण की अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी तुम्हाला मला फॉलो करावंच लागणार आहे. चला, आजचा जो इन्ग्रेडियंट आपण यूज करणार आहे हेअर केअरमध्ये, हा एन्शियंट टाईमपासून यूज केला जाते आणि याची हेल्थ केअरमध्ये, स्किन केअरमध्ये आणि हेअर केअरमध्ये खूप सर्व बेनिफिट्स आहे. तर तो इन्ग्रेडियंट आहे करी लिव्हज. तर तुम्ही करी लिव्हजसाठी तुम्हाला बाहेर जाण्याची काही गरज नाही. तुम्हाला हा इन्ग्रेडियंट घरीच मिळणार, तो पण तुमच्या किचनमध्ये. तर करी लिव्हज जे राहते आर रिच इन अँटीऑक्सिडंट, प्रोटीन्स, देन व्हायटामिन्स ए, बी अँड सी, अँड देन इट इज रिच सोर्स ऑफ प्रोटीन, आयरन अँड कॅल्शियम. तर यामध्ये अँटी फंगल आणि अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीजसुद्धा असते आणि करी लिव्हज हे वाईडली यूज केले जाते हेअर केअर प्रोडक्टमध्ये. तर तुम्हाला पण त्याचे बेनिफिट्स जर पाहिजे असेल, तर तुम्हाला असे इन्ग्रेडियंट किंवा असे शॅम्पूज वगैरे यूज करायचे, असे प्रोडक्ट्स यूज करायचे हेअर केअरमध्ये, ज्यामध्ये ते इन्ग्रेडियंट इनकॉर्पोरेटेड आहे. लाईक तुम्ही शॅम्पू यूज करू शकता, ज्यामध्ये करी लिव्हज इनकॉर्पोरेटेड आहे. कंडिशनर यूज करू शकता, हेअर ऑइल यूज करू शकता, ज्यामध्ये करी लिव्हजचा एक्स्ट्रॅक्ट यूज केला जाते. आणि हे तुमच्या हेअर केअरसाठी जर तुम्ही यूज करत असाल, तर खूप जास्त बेनिफिट तुम्हाला प्रोव्हाईड करणार. कारण की करी लीव्ह जे राहते हे प्रीमॅच्युअर हेअर ग्रेइंग प्रिव्हेंट करते. सेकंड, हेअर फॉल रिड्यूस करण्यामध्ये हेल्प करते. डॅन्ड्रफ रिड्यूस करते. जे तुमचे असे केस डल, ड्राय, डॅमेज झाले आहे ते प्रिव्हेंट करण्यामध्ये हेल्प करते आणि ट्रीट करण्यामध्ये सुद्धा हेल्प करते. हेअर फॉलिकल स्ट्रेंथन करते. तर करी लिव्हचे खूप सर्व बेनिफिट्स आहे, जे हेअर केअरमध्ये प्रोव्हाईड करते करी लिव्हज. तर तुम्ही आता डी-आय-वायसुद्धा यूज करू शकता. डी-आय-वाय हेअर ऑइल बनवू शकता तुमच्या घरी आणि खूप इझी आहे. मी तुम्हाला सांगते कसं बनवायचं. सर्वात आधी घ्यायचं कोकोनट ऑइल आणि त्यामध्ये टाकायचं तुम्हाला करी लिव्हज. त्याला छान बॉईल करून घ्यायचं. बॉईल झाल्यानंतर स्ट्रेन करायचं आहे त्याला आणि त्याला हेअरमध्ये लावून मस्त मसाज करून घ्यायची 10 ते 15 मिनिट. त्यानंतर त्याला 1 ते अर्धा घंट्यानंतर तुम्ही छान हेअर वॉश करून घ्यायचा माईल्ड शॅम्पूनी आणि तुम्ही तुमचा डिफरन्स बघू शकता त्याच्यानंतर किती छान तुमचे केस होणार. पण तुम्हाला डिफरन्स एका वॉशमध्ये नाही मिळणार आहे. तुम्हाला 2 ते 3दा यूज करावा लागणार आहे. 2 ते 3 हप्ते यूज करावा लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट भेटणार, कारण की आपण नॅचरल इन्ग्रेडियंट यूज करणार आहे. त्यामुळे रिझल्ट एकदम इमिजिएटली नाही भेटणार आहे. तर असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी तुम्हाला करायचं आहे मला लाईक, शेअर आणि फॉलो. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.